वजन कमी करायचे आणि हेल्दी खायचे ठरले म्हणून आठवड्यातून 4 वेळा तर आम्ही हे मुगाचे डोसे खातोय. म्हणून इथं रात्री भिजत घातले होते. त्याची आता तयारी करत आहे. तर हे मूग मी भिजत घालून याची पेस्ट करणार, याच्यात मसाले टाकणार. तोपर्यंत भूक लागली होती म्हणून थोडेसे भाजके शेंगदाणे खाऊन घेतले. एकीकडे गॅसवरती आमचा हेल्दी पीठ ठेवला होता आणि गाजर किसायला घेतलं होतं, जे मी डोस्यामध्ये घालणार आहे, चिल्यामध्ये घालणार आहे. तर इथे पहा माझा चिला बनवून तयार झाला आहे. याच्यामुळे तुमचं वजन नक्कीच कमी होईल, ट्राय करा. आणलेला किराणा आता बॉटलमध्ये भरून ठेवत आहे. आपल्याकडे कसं असतं ना, सगळाच किराणा संपलेला नसतो. थोड्याफार डाळी शिल्लकही असतात, थोडं तेल शिल्लक असतं, थोडे खडे मसाले सुद्धा शिल्लक असतात. तर जे काही नव्हतं तेवढं घरामध्ये भरलेलं आहे. बऱ्याच लोकांचं कसं असतं ना, अगदी एका दिवसाचं सामान आणून त्यांना त्यांचा निवारा करावा लागतो. मी असं सुद्धा पाहिलं आहे की अक्षरशः लोकं एका टायमाचं वाटीभर तेलसुद्धा दुकानातून आणतात. कष्ट तर सगळेच करतात हो, पण प्रत्येकाच्याच कष्टाला फळ मिळतं असंही नाही. काही आपल्या कर्मांचं म्हणायचं, काही आपल्या पूर्वजांची पुण्याई म्हणायचं. तर इथं माझा सगळा किराणा लावून होईस तोपर्यंत नितेशसुद्धा ऑफिसमधून आले होते आणि नाईट शिफ्ट असल्यामुळे हे सकाळचंच रुटीन आहे हां. केळी, काकडी आणि रताळी तसेच इथं सँडविचसाठी आणले होते ब्रेड आणि इथं मुखवासाची बडीशेपसुद्धा मी छोट्याशा बॉटलमध्ये भरून ठेवत आहे. तर भेटूयात पुन्हा एखाद्या अशाच मिनी शॉर्टमध्ये. बाय.